छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता। मात्र पावसाळा सुरू होऊन 1.5 महिन्याची कालावधी झाली असताना देखील धरणातील जलसाठा वाढलेला नाही। जायकवाडी धरणात सध्या किती पाणीसाठा शिल्लक आहे, जायकवाडी धरण किती टक्क्यावर आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी मंडळी, आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। जायकवाडी धरण मागील वर्षाच्या पावसाळ्यात भरले नव्हते। पाऊस कमी झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता। यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली। उन्हाळ्यात हा पाणीसाठा 2% आला होता। जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसाने काहीसे पाणी धरणात आल्याने थोडी वाढ झाल्याचं पाहण्यास मिळाले। मात्र हा साठा सध्या 4%वरच आहे। मागील वर्षी याच दिवशी जलसाठा 26.93% इतका होता। जायकवाडी धरणात सध्या 29.23 TMC इतका पाणीसाठा आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा हा फक्त 3.16 TMC इतका आहे। पाऊस नसल्याने जायकवाडी धरणात आवक येत नाहीये, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे।